आज सकाळी 8:10 मुंबईवरून बारामतीकडे विमानाने जात असता अजितदादा पवार व इतर 5 जण विमानाच्या धावपट्टीवरून नियंत्रण सुटले असता अजितदादाचा व इतर 5 जणांचा दादांना सांगितलं की आमची एक सभा घेता आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली. आणि सभा घेऊन आपल्याला माहीत आहे काय त्या ठिकाणी लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना, एक ही सभा झाली त्याचा आनंद त्यांनी गाडीत बोलून दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करत आहे त्यांनी सभांनासुद्धा व्यक्त केलं. आणि कुडके साहेबांना माहीत आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादा तिचं कामाचं हे करायचं. आणि दादांसोबत विश्वास जो होता साहेबांवर तो आपल्या सर्वांना माहीत आहे. दादांशिवाय आमच्या राजकारणात म्हणा कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि याची गोष्ट होती. परंतु आता दादा राहिले नाही हा विश्वासच बसला झाले आहेत. काय प्रतिक्रिया सांगण्यासारखं काही राहिलंच नाही. राज्याची हानी झाली. आमचा बाप निघून गेला आहे. वाटतच नाही, लक्षातच नाही की असं काही होऊ शकते. त्याच्या संदर्भात काय बोलणार आहे. जनतेची पूर्ण राज्याच्या जनतेची हानी झाली आहे. विकासाच्या दृष्टीनं पूर्ण राज्याला दिशा देण्यासाठी काम करणारं नेतृत्व होता आमचा बाप होता. आता 2 महिन्याच्या आधी जेव्हा मुंबईला मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त सीटा निवडून आणा, तुमच्या अमरावती शहराला चांगली दिशा देण्यासाठी मी काम करणार आहे. आत्ता जी 9 तारखेला इथं मीटिंग होऊन गेली, दादांची सभा झाली, त्या सगळ्यात सुद्धा मोठं आश्वासित केलं होतं त्यांनी. एवढा मोठा नेता राज्यात पक्षात दुसरा कोणी नाही. आमची हानी झाली आहे. आमचे बाप होते दादा. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना एवढंच बोलू इच्छितो की असा नेता होणे नाही. दादा होते, ते दादा राज्याचे दादाच होते. एवढंच.